डाउनी मिल्ड्यूचं व्यवस्थापन। द्राक्ष लागवडीला डाउनी हा रोग सर्वात घातक समजला जातो। या रोगाचा प्रादुर्भाव होऊन नियंत्रण न झाल्यास सर्व पीक हातचे जाऊ शकते। या रोगाच्या बुरशीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकारक क्षमता निर्माण होत असल्याने सतत वेगवेगळ्या औषधांचा वापर करणं आवश्यक ठरतं। डाउनीचा प्रादुर्भाव नेहमी वनस्पतीच्या कोवळ्या भागांवर म्हणजेच नवीन फुटी आणि फ्लोऱ्यातील सेटिंगमधील मणी यांच्यावर लगेच दिसून येतो। प्राथमिक लक्षणं पानांवर दिसतात। पानांवर तेलकट पिवळे डाग दिसतात। या डागांच्या खालच्या बाजूला बुरशीची वाढ झालेली दिसून येते। परंतु काही वेळा रोगांची लक्षणं पानांवर न दिसता सरळ फ्लोरा जळून गेल्याचंही दिसून येतं। नत्राची अतिरिक्त उपलब्धता हे या रोगाचं प्रमुख कारण असू शकतं, कारण नत्रामुळे वनस्पतीचे सर्वच भाग लुसलुशीत बनतात। फळ छाटणीनंतरचे 60 दिवस डाउनीच्या दृष्टीने फार जोखमीचे समजले जातात। या दिवसात शिफारसीप्रमाणे आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य औषधांची फवारणी न चुकता केली पाहिजे। दमट हवामान, अवकाळी पाऊस अशा कारणांमुळे डाउनीचा प्रसार बागेत झपाट्यानं होतो। हे टाळण्यासाठी बागेत स्वच्छता ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। डाउनीचे जीवाणू मातीमध्ये आणि बागेतील काडी कचऱ्यांमध्ये बरीच वर्ष सुप्त अवस्थेमध्ये राहू शकतात।